लहानपणी लाल महालात येऊन गेल्यानंतर तानाजीराव लई दिसांनी पुण्यात परतत होतं. पर आज राजांच्या मनी त्यांच्या काहीतरी वेगळंच उमाळत होतं. गणराया, मारुतराया, जय श्री गणेशा, जय बजरंगा, जय श्री गणेशा, जय श्री गणेशा, जय बजरंगा, जय बजरंगा. राज, जय श्री गणेशा. या राव, शिलेखाना पहा. या 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 या. जय श्री गणेशा, जय बजरंगा, जय श्री गणेशा, जय हे काय खरं नाही राज. काय खरं नाही? अहो, अक्षी सोन्याच्या दारकेत शिरल्यावानी वाटतंय. अरे वा. जय श्री गणेशा. राज, वाईस पवित्र टाकावंसं वाटतं. जाऊ का दोन टाकून? या की मग चौकात. जानोजीराव, कसे? बोले बहादर, लय चोखाट. महाराज, यो हनुमंती पवित्रा. वाह वाह वाह. आणि मग तुम्ही जो काढता तो? अहो राज, हे काढत्यात तो मुसलमानी पवित्रा आणि कर्नाटकी यांची मिसळ आहे. पण हे काम निखळ हनुमंती. वा. आमचे वस्ताद जानोजीराव आपणावर बहुत प्रसन्न आहेत. जानोजीरावांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो काढलात तो हनुमंती पवित्र. ते काय मला ठाव नाही राज, पण आमच्या अंगाला समदेगडी ह्योच पवित्रा काढत्यात. ठेवतो जी. राव, या तलवारी बहुतच आपल्या मनास आलेल्या दिसतात. होय राज. मग या दोन्ही तलवारी आम्ही आपणास देत आहोत. इनाम म्हणून नाही, आमच्या मैत्रीची भेट म्हणून. राज, एक अर्जी आहे. माझी एक तलवार इथं शिलेखान्यातच राहून द्या आणि दुसरी मातूर आपण आपल्या सावताच्या हातानं माझ्या कमरेला बांधा. बुधाजी, राव जी, आम्ही तुमच्या कमरेस तलवार बांधली. वयची. आता आम्हाला सांगा, याचा काय मायना झाला? काय की बुवा? अहो, तुम्ही आमच्या शिलेदारांचे सरदार झाला. पण पोरीने असे आक्रीत केले कशा पाहिजे? अहो, त्या रात्री तिच्या भावाचा जीव घेऊन तिला पळवली. हो, दशा दशा केली, दशा दशा केली.
शरीर ठेवावं असं काही मी शिल्लक ठेवलं नाही. मायेनं जवळ घेऊ लागलो तर मला दूर करून म्हणाली, बापा रे, उरी धरण्याजोगी राहिले नाही, प्रायश्चित्त केलं पाहिजे. हे गारानं तुझं एकलीच नाही ग पोरी, कितीतरी पोरी बाळी सुना या पापाला बळी पडतोयत, वरवंट्याखाली चिरडून जात आहेत. साऱ्या लेकी बाळींच्या मुखी दाटलेली किंकाळी त्या जगदंबा रूपी मायबाईनं ऐकली. या जगातलं तुझं कर्तव्य तू पार पाडलंस. बा कुडी अपवित्र झाली होती. आऊसाहेबांच्या दर्शनानं पवित्र झाली. आता कुडी इसकटून टाकली पाहिजे, तिचं निर्माल्य झालं पाहिजे. आव बाहेर काढले ना तेव्हा तिचा चेहरा अक्षी शांत होता. मरण्याआधी तुम्ही पोरीला न्याव दिला. आई भवानी तुम्हाला आणि धाकल्या राजांना उदंड आयुष्य देवो, उदंड. येतो. चला मी तुम या बाबा. साहेब, हे समद कुठवर चालणार? यावर उपाय काय? स्वराज्य. लेकी बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. शिवबा, याकरता हवे स्वराज्य. जी आऊसाहेब. गड्यांनो, आऊसाहेबांचा शब्द आपल्यासाठी अंतिम वचन. तुम्ही सगळे आहात ना आमच्या बरोबर? आऊसाहेब, राज मी शबूत देतो तुम्हासनी. इथल्या मातीचा कण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब बिघडत. जय भवानी, जय भवानी.